नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण विनाकृती म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली। त्यानंतर उपसंच हा भाग आपण शिकलो। त्यानंतर आपण विश्वसंचाबद्दल माहिती बघितली। विश्वसंच नेमकं कुणाला म्हणायचं, विश्वसंच काय असतो, कोणते संच विश्वसंचाचे उपसंच असतात, विश्वसंचाचा पूरक संच काय असतो याबद्दल आपण माहिती बघितली। त्यानंतर आपण पूरक संच हा भाग शिकलो। पूरक संच कोणाला म्हणायचं याच्याबद्दल माहिती बघितली। हा सर्व अभ्यास तुम्ही केला असेल। त्यानंतर पूरक संचाचे विश्वसंचाचे गुणधर्म तुम्ही लिहिले असतील आणि सराव संच 1.3 सोडवला असेल। ठीक आहे, तर आता आपण याच्या पुढचा भाग आपण सुरुवात करतोय, तो म्हणजे संचावरील क्रिया। आता संचावर अनेक प्रकारच्या क्रिया करता येतात। यातली पहिली क्रिया आहे ती म्हणजे दोन संचाचा छेद। आता दोन संचाचा छेद जो आहे तो कशा पद्धतीने ओळखायचा हे आपण पहिल्यांदा माहीत करून घेऊयात। संचाचा छेद नेमका कशाने दाखवला जातो हे आपण शिकणार आहोत। या ठिकाणी समजा ए आणि बी हे दोन संच असतील आणि हे दोन संच विचारात घेतले असता ए आणि बी या संचातील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी या संचाच्या छेद संच असे म्हणतात। तर ए आणि बी हे दोन संच आहेत। ए आणि बी या संचातील सामायिक घटकांच्या संचाला, ए आणि बी मध्ये जे सामायिक घटक आहेत त्यांच्या संचाला आपण ए आणि बी संचाचा छेद असं म्हणतो। उदाहरणाच्या सहाय्याने आपण हे शिकूयात। या ठिकाणी समजा आपण ए हा संच विचारात घेतला। ए संचामध्ये घटक आहेत 1, 2, 3, 4 आणि 8। बी संच आहे, बी संचामध्ये घटक आहेत 3, 4, 8। तर ह्या दोन संचांचा छेद संच आपण अशा पद्धतीने लिहितो। ए हे छेद संचाचं चिन्ह आहे उलट येऊ, हे छेद संच बी बरोबर आपण लिहू शकतो 3, 4 आणि 8। हा झाला ए आणि बी चा छेद संच। या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल ए संचात 1, 2, 3, 4 आणि 8 हे घटक आहेत आणि बी संचामध्ये 3, 4 आणि 8 हे 3 घटक आहेत। मग या दोन संचांचा छेद आपण या पद्धतीने लिहितो ए छेद संच बी बरोबर 3, 4, 8। तर दोन संचात जे घटक सामायिक आहेत तो म्हणजे त्या दोन संचाचा छेद संच असतो, हे तुम्हाला लक्षात येईल। तर अशा पद्धतीने आपण छेद संच लिहू शकतो। आता या ठिकाणी पुस्तकात अजून काही उदाहरणं दिली आहेत तुम्हाला, त्या उदाहरणांचा आपण अभ्यास करूयात। पहिलं जे उदाहरण आहे त्याच्यात पहिला संच आहे ए मध्ये 1, 3, 5 आणि 7 हे घटक आहेत। बी मध्ये 2, 3, 6 आणि 8 हे घटक आहेत। मग तुम्ही जर या दोन संचांची वेन आकृती काढली तर ए संचातील घटक आणि बी संचातील घटक या दोघांमध्ये सामायिक असणारा घटक काय आहे तर 3 आहे आणि म्हणून ह्या दोन संचाचा छेद काय आहे 3 आहे। तर अशा पद्धतीने आपण तिथं संचाचा छेद विचारात घेऊ शकतो। त्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे त्या उदाहरणात ए संचात 1, 3, 9, 11, 13 हे घटक आहेत। तर बी संचात तुम्हाला 1, 9, 11 हे घटक दिसतात। या ठिकाणी ए आणि बी ह्या दोन संचाचा विचार केला तर दोन्हीमध्ये
1, 9 आणि 11 हे घटक आपला सामायिक दिसतात आणि त्यामुळं ह्या संचाचा ज्यावेळेस आपण छेद लिहितो त्यावेळेला तो छेद आपला येतो 1, 9, 18. म्हणजे या ठिकाणी ए आणि बी यांचा छेद संच हा बी संचच आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे हेच आपण लिहितो ए छेद संच बी बरोबर बी. म्हणजे ए आणि बी संचाचा छेद हा बी संच आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. ठीक आहे. तर आता आपण या संचाचे जे काही गुणधर्म आहेत छेद संचाचे ते गुणधर्म आपण विचारात घेऊयात. पहिला गुणधर्म ए आणि बी यांचा छेद संच म्हणजेच बी आणि एचा छेद संच हे तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे पहिला गुणधर्म या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेता येतो तो म्हणजे ए छेद संच बी असेल तर बी छेद संच ए असतो. म्हणजे ह्याची किंमत जी आहे तीच किंमत बी छेद संच एची असते हे तुम्हाला लक्षात येईल. दुसरा गुणधर्म जर ए हा बीचा उपसंच असेल तर ए आणि बी यांचा छेद संच हा ए असतो. उदाहरणाच्या सहाय्याने आपण बघूयात. एक उदाहरण आपण या ठिकाणी विचारात घेऊयात. समजा एम संच आहे किंवा आपण एच घेऊयात. ए संच त्याच्यामधले घटक आहेत 5, 7, 9, 10 आणि 12 हे घटक आहेत. आणि बी संच आहे त्या बी संचात घटक आहेत 5, 7, 9, 10, 12, 13 अशा प्रकारचे घटक आहेत. आता या ठिकाणी ए छेद संच बी लिहायचं म्हटलं तर आपण काय करणार, हा ए संचच लिहिणार. कारण यातला प्रत्येक घटक हा बी संचात आहे, फक्त एकच घटक बी संचात जास्त आहे आणि त्यामुळं हा ए संच आणि बी संच यांच्यामध्ये सामायिक असणारी पदं म्हणजे 5, 7, 9, 10, 12 5, 7, 9, 10 आणि 12 आणि त्यामुळे इथं ए आणि बी या संचांचा छेद संच काय आहे तर ए संच आहे. तर अशा पद्धतीनं आपण हेच गुणधर्म या पद्धतीनं लिहू शकतो. जर ए हा बीचा उपसंच असेल तर ए आणि बी यांचा छेद संच हा ए असतो हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता पुढचा भाग जो शिकायचा आहे तो म्हणजे तिसरा गुणधर्म. ए छेद संच बी हा बी असेल तर बी हा एचा उपसंच असतो. या ठिकाणी तुम्हाला याच्या अगोदर झालेलं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो. आता बघा या उदाहरणात ए संच काय आहे तर 1, 3, 9, 11, 13 आणि बी संच काय आहे तर 1, 9, 11 असा आहे. मग ह्या संचाचा दोघाचा छेद काय येतो तर 1, 9, 11 म्हणजेच बी संच येतो. मग असं असेल तर आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो की जो काही ए आणि बी या यांचा छेद संच जर बी असेल तर बी हा एचा उपसंच आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं हा तिसरा गुणधर्म तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. हे गुणधर्म तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहेत. आता चौथा जो गुणधर्म आहे तो असा आहे, ए आणि बीचा छेद संच हा एचा उपसंच असेल, ए आणि बीचा छेद संच हा एचा उपसंच असेल तर ए आणि बी यांचा छेद संच हा बीचा सुद्धा उपसंच असतो. म्हणजे या ठिकाणी ए छेद संच बी हा एचा उपसंच असेल आणि जर का ए आणि बी
यांचा छेदसंच हा बीचा उपसंच असेल तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. काय लक्षात ठेवावं लागतं तर अशा परिस्थितीत इथं दोन्ही संच हे समान संच आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. आता पुढचा जो नियम आहे गुणधर्म आहे तो गुणधर्म आपला 5वा गुणधर्म, ए संच आणि ए संचाचा पूरक संच यांचा छेदसंच हा रिक्त संच असतो. समजा ए संच आहे, ए संचात घटक आहेत 2 आणि 4. मग एचा पूरक संच काय येणार तर एचा पूरक संच हा जो काय असेल ह्या दोघांमध्ये पूरक संचात 2 आणि 4 तर नसणार आहे. मग 2 आणि 4 नसल्यामुळं इथं जो संच असेल तो अर्थातच रिक्त संच असेल आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण ए आणि एचा पूरक संच यांचा छेदसंच विचारात घेतो त्यावेळेला या ठिकाणी तो रिक्त संच असल्याचं आपल्याला दिसून येतं. तुम्ही म्हणाल की एमध्ये रिक्त संच कुठं आहे तर 2-4 पदाव्यतिरिक्त इतर कुठलंही पद नाही. म्हणजे इथं दोघांमध्ये आपण रिक्त संच सामायिक काढू शकतो. म्हणजे ए संच आणि एचा पूरक संच यांचा छेद हा रिक्त संच असतो. त्यांच्यामध्ये काही सामायिक नसतं म्हणजे रिक्त संच असतो. आता पुढचा जो गुणधर्म आहे 6वा तर ए आणि एचा छेदसंच आपण विचारात घेतला तर तो संच मिळतो. म्हणजे ए संच समजा आपण विचारात घेतला, ए संच आहे, ए संचात आपण 5 आणि 9 संख्या विचारात घेतल्या तर ए आणि ए यांचा छेदसंच हा काय असेल तर ए 2दा लिहिला तरी हेच घटक मिळणार आहेत आणि त्यामुळे ह्या दोघांचा छेदसंच काय असणार आहे संच एच असणार आहे. तर अशा पद्धतीनं हा गुणधर्म तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आता शेवटचा गुणधर्म तो आहे तो म्हणजे ए छेदसंच ए आणि रिक्त संच, ए आणि रिक्त संच यांचा छेदसंच हा रिक्त संच असतो. आता संच ए आहे, संच ए मध्ये कुठलाही घटक घ्या या 7व्या उदाहरणाच्या संदर्भात. समजा ए मध्ये 5 आहे आणि आपला माहिती आहे रिक्त संचात आपण काय दाखवतो तर काहीच नसतं, याच्यात घटक नसतात, हा रिकामाच असतो. मग ह्या दोघांमध्ये सामायिक काय निघतं तर ह्यांच्यामध्ये सामायिक निघतं छेदसंच आणि म्हणून आपण लिहू शकतो ए आणि रिक्त संच यांचा छेदसंच हा रिक्त संचच असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे गुणधर्म लक्षात घेतले. आता पुढचा जो भाग शिकायचा आहे तो म्हणजे विभिन्न संच. आता विभिन्न संच कोणाला म्हणायचं जर ए आणि बी हे 2 संच असतील आणि ह्या 2 संचामध्ये एकही घटक सामायिक नसेल तर अशा संचाला आपण विभिन्न संच असे म्हणतो. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ए संच जो आहे त्याच्यातले घटक आहेत 1, 3, 5 आणि 9. बी संचात घटक आहेत 2, 4, 8. आता याच्यामध्ये सामायिक काय आहे का तर याच्यामध्ये सामायिक काहीही नाही आणि त्यामुळं ए आणि बी हे परस्परांचे विभिन्न संच असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक सामायिक नसतो असे संच हे विभिन्न संच असतात. ठीक आहे. आता या ठिकाणी कृती तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ए बी सी हे 3 संच वेन आकृतीने दाखवलेले आहेत आणि त्यापैकी कोणते 2 संच विभिन्न संच आहेत हे तुम्हाला ओळखायचं. तर बघा ए आणि बी संचामध्ये 3 आणि 6 सामायिक आहे पण ए आणि सी संचामध्ये कोणताही घटक सामायिक नाही.
मग ए आणि सी हे दोन संच कसले झाले? विभिन्न संच झाले. त्यानंतर पुढं तुम्हाला एक कृती दिली आहे. त्या कृतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे इंग्रजी अक्षरांचा संच हा विश्वसंच आहे आणि येथे संचाचे घटक इंग्रजी अक्षराने दर्शवले आहेत. समजा लॉफ या शब्दातील अक्षरांचा एक संच आहे आणि दुसरं क्राय ह्या शब्दातील अक्षरांचा संच आहे. हे विभक्त संच आहेत असे म्हणता येईल का? तर या ठिकाणी बघा, लॉफ शब्दातील अक्षरांचा संच आणि क्राय शब्दातील अक्षरांचा संच याच्यामध्ये एकही घटक सामायिक नाही आणि त्यामुळे हे दोन्ही संच जे आहेत हे विभिन्न संच आहेत. आता त्याचबरोबर असं सांगितलं या दोन्ही संचाचा छेद रिक्त संच आहे का नाही हे ओळखायचं. तर दोघांमध्ये जर विचारात घेतलं तर काहीही सामायिक नाही, म्हणजे दोघाचा जो काही छेद संच आहे तो रिक्त संच आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता दोन संचांचा संयोग. आता संयोगासाठी आपण छेदाच्या नेमकं उलटं चिन्ह वापरतो. छेदासाठी आपण काय करतो? तो उलटा येऊ काढतो. तसं संयोगासाठी आपण सुलटा येऊ काढतो, म्हणजे इंग्रजी आद्याक्षर यू आपण वापरतो. तर म्हणजे अशा प्रकारचं चिन्ह आपण वापरतो. आता मग दोन संचांचा संयोग नेमका काय असतो? समजा ए हा एक संच आहे, बी हा एक संच आहे आणि या दोघांना जर एकत्र करायचं ठरलं तर त्याच्यामधून जो संच मिळतो त्या संचाला आपण संचाचा संयोग असं म्हणतो. आता या ठिकाणी बघा, संच ए जो आहे त्या संच ए मध्ये तुम्हाला घटक दिसतात 0 - 1 - 3 - 5 आणि संच बी मध्ये घटक दिसतात 0, बी मध्ये पण 0 आहे आणि ए मध्ये पण 0. मग आपण या ठिकाणी बी संच विचार घेताना 0, 3, 5 असे घटक आपल्याला मिळतात. मग आता ह्यांचा जर आपला संयोग लिहायचा म्हटलं म्हणजे ए संयोग संच बी, तर हा संच कसा मिळतो बघा. तर बघा, पहिलं या ठिकाणी -5 म्हणजे कुठल्याही क्रमाने लिहू शकता. -3 - 1 नंतर 0 आणि नंतर 3 आणि नंतर 5. तर अशा प्रकारे ए आणि बीचा संयोग संच आपल्याला या पद्धतीने मिळायला दिसून येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण संयोग संच आपण लिहू शकतो. आता या ठिकाणी तुम्हाला काही उदाहरणं दिली आहेत. उदाहरण क्रमांक 1 मध्ये दोन्ही संचाचा संयोग आपला या पद्धतीने मिळतो. त्यानंतर उदाहरण 2 मध्ये तुम्हाला हे जे काही वेन आकृती दाखवली त्याच्यामध्ये 8 आणि 10 हे सामायिक घटक आहेत. मग या आकृतीच्या संदर्भात आपण विश्वसंच लिहू शकतो, म्हणजे यूची किंमत आपण लिहू शकतो, म्हणजे विश्वसंच लिहायचं आहे आपल्याला युनिव्हर्सल सेट. नंतर ए संच कोणता आहे? तर ए संच तुमचा 2, 4, 6, 8 आणि 10 आहे. बी संच कोणता आहे? तर 1, 3 नंतर 5, 7, 8 आणि 10 हे घटक बी संचात आहेत. आता दोन्ही संचाचा संयोग लिहायचा म्हटलं तर आपला काय मिळतं? 1 पासून तुम्हाला 12 पर्यंत सर्व संख्या याच्यामध्ये मिळतात. म्हणजे दोन्ही संचाचा ज्यावेळेस आपण संयोग लिहितो तेव्हा आपल्याला 1 पासून 10 पर्यंतच्या संख्या सगळ्या ए आणि बी मध्ये आपल्याला मिळतात. त्यानंतर ए आणि बीचा छेद संच काय लिहिणार आपण? तर 8 आणि 10 हा त्यांचा छेद संच झाला. त्यानंतर एचा पूरक संच काय असणार? तर एचा पूरक संचमध्ये ए मध्ये नसलेले पण विश्वसंचात असणारे, ए मध्ये नसलेले पण विश्वसंचात असणारे सर्व घटक म्हणजे एचा पूरक संच. मग त्याच्यात काय काय येईल? एचा पूरक संच ज्यावेळेस आपण लिहितोय त्यावेळेला तर याच्यामध्ये येईल 1, 3, 5, 7,
9, 11 आणि 12 हे सगळं तुमचं कशात येईल? एच्या पूरक संचामध्ये. एच्या पूरक संचामध्ये तुम्हाला हे सगळं मिळेल. त्यानंतर बीचा पूरक संच याच पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. आणि ए आणि बी यांच्या संयोग संचाचा पूरक संच हा तुमचा किती असेल? तर फक्त 9, 11 आणि 12 एवढा असेल. कारण जे घटक संयोग संचात नाहीत ते घटक तिथं पूरक संचात येतात. ए आणि बीचा संयोग संच आपला मिळतो एवढा, आणि ए आणि बी यांचा संयोग संचाचा पूरक संच मिळतो आपल्याला एवढा. ठीक आहे. त्यानंतर ए आणि बीचा छेद संचाचा पूरक संच, ए आणि बीच्या छेद संचाचा पूरक संच काय असेल? तर एवढे 2 घटक सोडून बाकीचे सगळे घटक म्हणजे तुमचा ए आणि बी संचाच्या पूरक संचाचा छेद संच असेल. तर बाकीचे सगळे घटक फक्त 8 आणि 10 वगळून. तर अशा पद्धतीनं आपण ही सर्व उत्तरं देऊ शकतो. आता पुढचा भाग जो आहे तो म्हणजे संयोग संचाचे गुणधर्म. संयोग संचाचे गुणधर्म जे आहेत त्याच्यामध्ये पहिला गुणधर्म आपला आहे तो म्हणजे ए आणि बी यांचा संयोग संच हा बी आणि ए यांच्या संयोग संच एवढाच असतो. ए आणि बीचा संयोग केला काय आणि बी आणि एचा संयोग केला काय? एकच. एत बी मिळवलं काय आणि बीत ए मिळवलं काय? तुम्हाला सारखंच मिळणार. तर हा पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म, जर ए हा बीचा उपसंच असेल तर ए आणि बीचा संयोग संच काय असतो? बी संच असतो. हे आपण याच्या वरच्या उदाहरणात शिकलोय. त्यानंतर तिसरा जो गुणधर्म आहे तो तिसरा गुणधर्म म्हणजे एचा उपसंच ए आहे. एचा उपसंच ए संयोग संच बी आहे. ए हा ए संयोग संच बीचा उपसंच आहे. हे वाचताना सुद्धा आपल्याला वाचता आलं पाहिजे व्यवस्थित. ए हा ए संयोग संच बी चा उपसंच आहे. तर आपण लिहू शकतो बी हा सुद्धा ए आणि बी यांच्या संयोग संचाचा उपसंच आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तिसरा जो गुणधर्म आहे तो लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर संच ए आणि त्याचा पूरक संच ए डोक्यावरती रेष यांच्यातून काय मिळतं? तर यांच्यातून आपल्याला विश्वसंच मिळतो. हा गुणधर्म तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, वहीत लिहावा लागेल. त्यानंतर पाचवा हा गुणधर्म, समजा ए संयोग संच ए असेल तर त्याची किंमत किती राहते? ए संयोग संच एची किंमत ही ए एवढीच राहते. त्यानंतर शेवटचा गुणधर्म तो म्हणजे ए आणि रिक्त संच यांचा संयोग संच हा ए एवढाच असतो. कारण ए संचातले घटक किती असू द्या, ए संचातल्या घटकात जर आपण रिक्त संच मिळवला तर ए संचातील घटकात कोणताही फरक पडत नाही. आणि त्यामुळं ए आणि रिक्त संच यांचा संयोग हा ए संच एवढाच असतो. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 6 गुणधर्म तुमच्या वहीत तुम्ही लिहायचे आहेत. आता पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपला आहे संचातील घटकांची संख्या. संचातील घटकांची संख्या कशी दर्शवली जाते? नंबर ऑफ एलिमेंट इन ए सेट. एलिमेंट जे आहेत किंवा संचातले घटक जे आहेत ते कसे दाखवायचे? तर समजा आपला ए संच आहे
आणि ए संचातले घटक आपल्याला लिहायचे, तर ते या पद्धतीनं दर्शवले जातात. याचा अर्थ काय, तर ए संचातील घटक किती आहेत असा त्याचा अर्थ होतो. मग या ठिकाणी नंबर ऑफ ए, या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी ह्यांची जी काही किमती आहेत, ह्या किमती मांडून समजा 5 आणि 6 या किमती असतील, तर दोघांची मिळून जी काही संयोग होणार आहे तो संयोग किती असेल, तर 11 एवढा असेल. आता समजा ए आणि बीचा संयोग संच असा आहे, ए आणि बीचा संयोग संच असा असेल, समजा 3, 9, 3, 6, 9, 12, 15, 18, 24, 30 आणि 36 हा ए आणि बीचा संयोग संच. मग संयोग संचाचे घटक किती आले, तर संयोग संचाचे घटक 9 एवढे येतात. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता ए आणि बी चे संच काढू. ए आणि बी संचामधील सामायिक घटक पहा. आता ए आणि बी यांच्या संदर्भात छेद संच काय, 6 आणि 5, 6 आणि 12 आणि या ठिकाणी मग छेद संच जो आहे त्यातल्या घटकाची संख्या किती येते, 2. घटकाची संख्या 2 येते. तर अशा पद्धतीनं जी काही छेद संच आहेत त्या छेद संचाच्या संदर्भात तुम्ही वेन आकृतीचा उपयोग करू शकता. आता या ठिकाणी संच ए आपला या वेन आकृतीमध्ये आहे, तो म्हणजे 3, 6, 9, 12 आणि 15. आणि संच बी काय आहे, तर 6, 12, 18, 24, 30 आणि 36 अशा प्रकारे हा बी संच आहे. आता या ठिकाणी ए आणि बी मध्ये सामायिक असणारे घटक कोणते आहेत, तर सामायिक असणारे घटक आहेत 6 आणि 12. मग असं असताना आता हा जो काही संयोग संच आहे ए आणि बीचा, तो ए आणि बीचा संयोग संच आपण कसा लिहिणार, तर ए आणि बीचा संयोग संच आपण या पद्धतीने लिहिणार आणि यात जे काही घटक येतात ते घटक आपण इथून नोंदवणार. आणि यांचा जर छेद संच लिहायचं म्हटलं तर तेही आपल्याला लिहिता येईल. ते काय आहे, तर 6 आणि 12 हा त्यांचा छेद संच आहे. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी उदाहरणं अभ्यासू शकता. आता इथं तुम्हाला संचातील घटकांची संख्या जी आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवावं लागेल. ते म्हणजे काय, तर समजा 2 संचाचा संयोग हा किती असतो, तर 2 संचाचा संयोग हा ए चे घटक अधिक बी चे घटक वजा त्या दोघांचा छेदसंच एवढे असतात. तर अशा पद्धतीनं 2 घटकांचा संयोग जो आहे त्यातल्या घटकांची संख्या आपल्याला लिहायची असेल तर ए चे घटक किती आहेत, बी चे घटक किती आहेत, त्यातून आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोघांच्या बेरजेतून जो काही छेदसंच आहे ह्या दोघांचा तो वजा केला की आपल्याला एकूण घटकांची संख्या आपला मिळालेली दिसते. आता या पद्धतीनं आपण काही भाग या ठिकाणी शिकलो. याच्यानंतरच्या तासाला आपण संचावर आधारित शाब्दिक उदाहरणांचा थोडासा अभ्यास करणार आहोत. ही शाब्दिक उदाहरणं कशी असतात ते आपल्याला या ठिकाणी उदाहरणं वाचल्यानंतर लक्षात येतं. शाब्दिक उदाहरणाच्या आधारे आपला जी काही त्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उकल आपला काढता येतं. तर हा भाग आपण पुढच्या तासाला पाहूयात. आणि जे काही या ठिकाणी सराव संच 1.4 आहे. आता या ठिकाणी सराव संच 1.4 सोडवण्यासाठी तुम्हाला सर्व भाग मी शिकवलेला आहे. तर हा शिकवलेला भाग तुम्ही नीट अभ्यासा, व्हिडिओ काळजीपूर्वक पहा.
नंतर पुस्तकातील मी आज जो भाग शिकवला तो सर्व भाग तुम्ही अभ्यासा आणि नंतर मग आपण हा जो काही 1.4 आहे त्यातील काही शाब्दिक उदाहरणं आपण पुढील तासाला घेणार आहोत आणि नंतर आपलं हे प्रकरण संपलेलं दिसून येईल। तर यातला पहिला प्रश्न सराव संच 1.4 मधला पहिला प्रश्न तुम्ही सोडवून ठेवा आणि 5वा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो का बघा, दुसरा प्रश्न सोडवा, तिसरा प्रश्न सोडवा, 4था प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ आणि मग या ठिकाणी आपण आजच्या तासाचा या ठिकाणी समारोप करू। जे काही ह्या तासाला तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो आणि थांबतो। धन्यवाद।